नमस्कार. बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मोठी अपडेट आलेली आहे. कालपर्यंत बांधकाम कामगारांच्या मुलांना जी स्कॉलरशिप मिळत होती, आज 2 नोव्हेंबर किंवा 3 नोव्हेंबर पासून त्या स्कॉलरशिपच्या रकमेमध्ये या ठिकाणी वाढ झालेली दिसून आलेली आहे. आणि या संदर्भातीलच मजूर कल्याण विभागाने हा शासन निर्णय म्हणजेच GR जाहीर केलेला आहे. आणि यामध्ये बांधकाम कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता ती आनंदाची बातमी नेमकी कोणती आहे ती संपूर्ण पाहणार आहोत आणि कोणत्या राज्यातील बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ होणार आहे आपण ते देखील पाहणार आहोत. विषय असणार आहे बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी. सर्व नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना मिळणार 60,000 रुपयापर्यंत इतकी स्कॉलरशिप. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जे नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगार आहेत अशा कामगारांच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी स्कॉलरशिप दिली जात असते. पण यावर्षी या स्कॉलरशिपमध्ये वाढ झालेली आहे आणि ही वाढ नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यापासूनच कामगारांना मिळणार आहे. आता जर तुम्हाला माहिती असेल की कोणत्या विद्यार्थ्यांना किती स्कॉलरशिप मिळते तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण या व्हिडिओमध्ये किंवा या GR मध्ये नवीन अपडेट आल्यानंतर किती रक्कम कोणत्या विद्यार्थ्याला मिळेल या संदर्भातील माहिती आहे. आता या ठिकाणी कोणत्या विद्यार्थ्यांना कशी रक्कम द्यायची व का या रकमेमध्ये वाढ झालेला आहे याबद्दल माहिती प्रस्तावनामध्ये आहे. जर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या प्रस्तावनाचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि निवांत या ठिकाणी वाचू शकता. पण आपण जो मेन मुद्दा आहे तो सर्वप्रथम पाहून घेणार आहोत. आता ही जी रक्कम आहे ही रक्कम वाढवण्यामागचं खरं उद्दिष्ट काय आहे की नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. म्हणजे जर एखाद्या कामगाराच्या विद्यार्थ्याला MBBS सारखं किंवा इंजिनिअरिंग सारखं मोठं शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आता हे सोपं झालेलं आहे. त्यानंतर शैक्षणिक प्रगती व गुणवत्तापूर्व शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे. आता या ठिकाणी या जो दुसरा पॉइंट आहे त्याचा अर्थ काय आहे की जर विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग, MBBS किंवा 12वी नंतर कुठल्याही डिग्रीला ॲडमिशन घेतलं तर त्याला लॅपटॉप झालं, चांगला स्मार्टफोन झालं, हे घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि याचसाठी विद्यार्थ्याला ही रक्कम वाढवून देण्यात आलेली आहे. पण ही जी अपडेट आहे या अपडेटमध्ये देखील महत्त्वाचे त्यांनी अटी टाकलेल्या आहेत व काही नवीन नियम टाकलेले आहेत. आणि जी तुमचे कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांमध्ये देखील या ठिकाणी वाढ झालेली दिसून आलेली आहे. त्यामुळे या GR मध्ये संपूर्ण अपडेट आहे. अटी काय असणार आहेत, नियम काय आहेत आणि नवीन वाढलेले कोणकोणते कागदपत्र आहेत हे देखील या GR मध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आता आर्थिक अडचणीमुळे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण खंडित होत आहे ते शिक्षण खंडित होऊ नये यासाठी स्थिर आधार निर्माण झालेला आहे. आता याचा अर्थ असा आहे की जर विद्यार्थी 3 वर्ष शिक्षण घेणार असेल तर त्याला 3 वर्ष फुल या ठिकाणी स्कॉलरशिप दिली जाणार आहे. जर विद्यार्थी 4 वर्ष या ठिकाणी शिक्षण घेणार असेल तर त्याला फुल 4 वर्ष स्कॉलरशिप दिली जाईल. असा त्या विद्यार्थ्याला व त्याच्या आईवडिलांना स्थिर या ठिकाणी आधार देण्यात आलेला आहे. आता या स्कॉलरशिपसाठी ही जी वाढलेली रक्कम आहे यासाठी पात्रता काय असणार आहे, कोणते कामगार पात्र असतील व कोणत्या कामगारांचे विद्यार्थी किंवा अपत्य असतील ते यासाठी पात्र असतील ते आता जाणून घेऊया. अर्जदारांचा पालक महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा. आता या ठिकाणी खूप सोपे आहे. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर 100% तुमच्याकडे बांधकाम कामगार योजनेचं कार्ड असेल. जर नसेल तर ते लवकरात लवकर काढून घ्या. जर तुम्हाला माहिती नसेल ते कार्ड कसं काढायचं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुम्हाला एक उत्तर देईल त्यावरती संपूर्ण माहिती असेल की योजनेचं स्मार्ट कार्ड कसं काढायचं. त्यानंतर दुसरी पात्रता असेल विद्यार्थी महाराष्ट्रातील शासन मान्य शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठात नियमित शिक्षण घेत असावा. आता या मुद्द्यामध्येच खूप सारे विद्यार्थ्यांना चुकत असतात. म्हणजेच त्यांना वाटतं ते प्रायव्हेट शाळेत आहेत मग त्यांना ॲडमिशन मिळणार नाही किंवा ॲडमिशन मिळाले तर ही स्कॉलरशिप मिळणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही प्रायव्हेट शाळेत असो किंवा सरकारी शाळेत असो फक्त तुमचं ॲडमिशन हे गव्हर्नमेंट कोट्याने झालेलं पाहिजे. म्हणजेच तुमचं ॲडमिशन हे डोनेशन स्वरूपात नसावं. जर तुम्ही डोनेशन भरून या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी तुमच्याकडे गव्हर्नमेंट सीट असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. जर विद्यार्थी हा फर्स्ट इयरचा फॉर्म भरत असेल तर विद्यार्थी सेकंड इयरमध्ये जर तो विद्यार्थी फॉर्म भरत असेल तर त्याचा फर्स्ट इयर हे क्लिअर पाहिजे. म्हणजे फर्स्ट इयरमध्ये तो पास झालेला पाहिजे. विद्यार्थी 12वीचा फॉर्म भरत असेल तर विद्यार्थी 11वीमध्ये पास झालेला पाहिजे. आता या ठिकाणी चौथी महत्त्वाची पात्रता आहे शिष्यवृत्तीचा लाभ दरवर्षी एकदाच मिळणार.
म्हणजे खूप साऱ्या पालकांना किंवा कामगारांना वाटतं, की 2 वेळा शिष्यवृत्ती मिळते. आमच्या विद्यार्थ्याचे 2 सत्र असतात किंवा 2 सेमेस्टर असतात, तर त्याला दोन्ही सेमेस्टरला वेगवेगळी स्कॉलरशिप मिळेल. तर असं या ठिकाणी काहीही होणार नाही. एका विद्यार्थ्याला एका वर्षामध्ये या ठिकाणी एकदाच या कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिप दिली जाणार आहे. त्यानंतर 5वा महत्त्वाचा मुद्दा आहे, विद्यार्थ्याने कोणत्याही इतर शासन शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्यास त्याची नोंद अर्जात स्पष्टपणे करावी. म्हणजे जो विद्यार्थी आहे त्यांनी कुठल्याही दुसऱ्या शासनमान्य स्कॉलरशिपचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजे कोणता लाभ घेतलेला नसावा? तुम्ही वेगळी आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला कशी स्कॉलरशिप मिळते, असंच दुसऱ्या योजनेअंतर्गत घ्यायची नाही. पण शैक्षणिक ज्या स्कॉलरशिप असतात जसं की ईबीसीची स्कॉलरशिप झाली, म्हणजे छत्रपती शाहू महाराज, त्यानंतर ओबीसीची असते, त्यानंतर व्हीजेएनटीची असते. जर तुम्ही या शाळेतील स्कॉलरशिप घेत असाल, तर तुम्हाला ही योजनेची स्कॉलरशिप मिळणार आहे. पण या योजनेअंतर्गत दुसऱ्या ज्या आपल्या चालू असणाऱ्या योजना असतात, ज्या की तुम्हाला शाळेच्या व्यतिरिक्त असतात, त्या योजनेअंतर्गत जर तुम्ही स्कॉलरशिपचा लाभ घेतलेला असेल, तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. आता आपण शिष्यवृत्तीचं प्रमाणपत्र जाणून घेणार आहोत, की कोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2025 मध्ये नोव्हेंबर महिन्यापासून किती स्कॉलरशिप करण्यात आलेली आहे. आता इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना ₹2,500 इतकी स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यानंतर इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना ₹5,000 इतकी स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यानंतर इयत्ता 11वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत ₹10,000ची स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यानंतर पदवी अभ्यासक्रम म्हणजेच तुम्ही 12वी नंतर कुठलंही शिक्षण घेत असाल, तर यासाठी तुम्हाला ₹20,000 मिळणार आहे. यामध्येच फार्मसीचं शिक्षण देखील आहे. त्यानंतर पदव्युत्तर म्हणजेच तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे तुमच्या डिग्रीनंतरचं किंवा ग्रॅज्युएशन नंतरचं काही शिक्षण घेत असाल, तर यासाठी तुम्हाला ₹25,000चं अनुदान योजनेअंतर्गत दिलं जाईल. आणि जर तुम्ही या ठिकाणी इंजिनिअरिंग करत असाल तर ₹60,000 आणि जर तुम्ही या ठिकाणी MBBS करत असाल तर ₹1,00,000 इतकं अनुदान योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. अशी अपडेट आपल्याला या GR मध्ये मिळालेली आहे. पण या ठिकाणी एक टिप देखील आहे, की रक्कम शैक्षणिक प्रवाहानुसार व प्रमाणपत्र तपासल्यानंतरच निश्चित केली जाईल. याचा अर्थ असा आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जर तुमच्याकडे 11वी 12वीचं तुम्ही भरत असाल, आपण एक उदाहरण घेऊया. तुम्ही 12वीचं या ठिकाणी स्कॉलरशिप भरत आहात, जी की तुम्हाला ₹10,000ची आहे आणि यासाठी मिनिमम विद्यार्थी असेल त्याने 11वी मध्ये 60 मार्क तरी पाडलेले पाहिजे. पण विद्यार्थ्याला 40 मार्क, 35 मार्क असे असतील, तर विद्यार्थ्याला ₹10,000 न देता या ठिकाणी ₹5,000, ₹8,000 अशी कमी स्कॉलरशिप दिली जाईल. हे देखील कामगारांनी नोंद घ्यावी. कारण कामगारांना या संदर्भातील माहिती ना तेथील ऑफिसमधले लोक देतात किंवा ज्या ठिकाणी ते स्कॉलरशिपचा फॉर्म भरतात ते देतात. त्यामुळे आपल्या चॅनलवरती तुम्हाला 0 टू ॲडव्हान्स पर्यंतची संपूर्ण माहिती दिली जाते. कारण आपलं चॅनल बांधकाम कामगार योजनेअंतर्गत येणाऱ्या संपूर्ण योजनांबद्दलच बनवलेलं आहे. आता अर्ज सादर करण्यासाठी तुमच्यासाठी काही कागदपत्र असतात आणि ते तुम्हाला नेणं गरजेचं आहे. यामध्ये पहिला कागदपत्र आहे तो म्हणजे कामगाराची नोंदणी प्रमाणपत्र. म्हणजेच कामगाराकडे त्याचं कामगार योजनेअंतर्गत स्मार्ट कार्ड असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याचं बोनाफाईड किंवा प्रमाणपत्र किंवा प्रवेश घेण्याची पावती तुम्ही यापैकी कुठलंही एक नेऊ शकता. त्यानंतर मागील वर्षाची गुणवंत पत्रिका म्हणजेच मागच्या वर्षीचा रिझल्ट किंवा मार्कशीट लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकाचं दोघांचाही आधार कार्ड या ठिकाणी लागेल. त्यानंतर पालकाचा बँक पासबुक लागणार आहे. पण या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय, विद्यार्थ्याच्या नावावर खाते असणे आवश्यक. ही जुनी अपडेट आहे. विद्यार्थ्याच्या खात्यावर आता पैसे येत नाहीत. 2024 पासून संपूर्ण रक्कम आहे ती कामगाराच्याच अकाउंटवर जमा होते. त्यामुळे बँक पासबुक हे कामगाराचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर रहिवासी दाखला याच्या स्वरूपात तुमच्याकडे रेशनिंग कार्ड लागणार आहे. रहिवासी दाखला लागणार नाही, याच्या ऐवजी तुम्हाला रेशन कार्ड या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पासपोर्ट साईजचा फोटो असेल तर सोबत ठेवा, नसेल तर काहीच हरकत नाही. आता अर्ज प्रक्रिया काय आहे तुम्हाला मी सर्वप्रथम समजून सांगतो. अर्ज करण्यासाठी अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन सादर करावा लागणार आहे. ऑनलाईन सादर करण्यासाठी तुम्हाला एका वेबसाईटवर जायचं आहे. ते वेबसाईटचं नाव आहे महाबीओसी. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण गाईड केलं जाईल की कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा आणि तो फॉर्म तुम्ही भरू शकता. आणि ही जो GR आहे किंवा ही जी नवीन अपडेट आहे किंवा ही जी नवीन वाढलेली रक्कम आहे, ही 1 जुलै 2025 पासून विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर योजनेअंतर्गत फॉर्म भरा. कारण 2 जुलै 2025 पासून विद्यार्थ्यांना लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे
आणि तुम्हाला देखील योजनेअंतर्गत याचा लाभ हा 100% मिळायलाच पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने लवकरात लवकर स्कॉलरशिपचा फॉर्म भरून घ्या. या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही मला बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल. पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे.